यवतमाळच्या कारेगाव इथल्या पारधी वस्तीमधील वनहक्क पट्ट्यांचा प्रश्न एबीपी माझानं उपस्थित केला होता। आता एबीपी माझाच्या बातमीनंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी फेर चौकशीचे आदेश दिलेले आहेत। कोरेगावमधील महिलांना उन्हाळ्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी आटापिटा करावा लागतो। गावापासून दूर शेतातील विहिरीमधून मानवी साखळी करून पाणी आणावं लागतं। वनपट्टे मिळाल्यास बोरवेल केल्यास पाण्याचा प्रश्न मिटणार होता आणि त्या वनपट्ट्यांसाठी 60 कुटुंबियांनी आदिवासी असल्याच्या पुराव्यांसह प्रस्ताव उपविभागीय कार्यालयामध्ये दिलेला होता। मात्र त्यांना गैर आदिवासी असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या। याबाबत एबीपी माझानं बातमी दाखवलेली होती। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फेर चौकशीचे आदेश दिलेत। या गावामध्ये पाणी टंचाई आणि वन हक्काचे दावे फेटाळण्यात आले। नेमकी या संदर्भात आपली आता काय पुढची कारवाई राहणार आहे, उपाययोजना राहणार? सदर विषय जेव्हा माझ्याकडे आला, ऑलरेडी आपण SDM कमिटीचे जितके अधिकारी आहेत त्यांना बोलवला होता आणि आता आम्ही डॉक्युमेंट तपासत आहेत आणि त्यांच्या संबंधितांकडे आता अपील ते जिल्हास्तरीय कमिटीकडे करू शकत आहेत। त्या अनुषंगाने कारवाई झाली तर आपण त्यांना रिअलमध्ये न्याय देऊ शकत आहेत। त्यांचे डॉक्युमेंट एकदा फेर तपासणीचे आदेश मी माझ्या स्तरावर दिलेले आहे। वन विभाग की महसूल विभाग असं काय नेमकं या प्रकरणातून पुढे येणार? सदर विषयामध्ये एक्झॅक्टली म्हणजे 2005चा जे वन हक्क कायदा आहे त्यामध्ये सर्वात मोठा पुरावा राहतो की ते 2005 पूर्वी राहत होते या नाही राहत होते, त्या अकॉर्डिंग आपण पुढची कारवाई करतो। तो सदर विषयामध्ये त्यांच्याकडे पुरावा आहे ते एकदा मला चेक करावा लागेल। जर पुरावा असेल त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू शकत आहे। आणि सिमिलरली आपण ह्या पूर्ण विषयामध्ये ट्रायबल डिपार्टमेंट आहे आणि वन विभाग आहे, दोघांचा अभिप्राय घेतोय आणि शेवटची मान्यता जिल्हाधिकारी जो जिल्हास्तरीय कमिटी असते त्यांच्यावर राहते। तो एकदा आम्ही प्रकरण पूर्णतः एकदा क्रॉस चेक करून घेऊ आणि आता त्यांच्या पाणीचा विषय आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण लगेच टँकर चालू करण्याची आपण ऑलरेडी सूचना दिलेली आहे। आदिवासी प्रकल्प विकास आणि वन विभाग या तिन्ही मिळूनही या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ।